हा मोगरे परिवार आहे ना, हा आंध्रामधून आल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झाला. हा मोगरे परिवार महाराष्ट्रातून आला, त्या ठिकाणी आंध्र प्रदेशहून आल्यानंतर महाराष्ट्राच्या भूमीशी एकरूप झाला, पुण्याशी वानवडीशी एकरूप झाला. मोगरे परिवाराचा सगळा प्रत्येक सदस्य हा मराठी भाषेत चांगलं बोलतो, व्यवहार करतो. या मोगरे परिवारांनी आपल्या कष्टाच्या पैशातून 74 साली या केदारी नगरमध्ये केदारी परिवाराची जागा घेतली. त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि केदारी परिवाराला पण आहे. या मोगरे परिवाराने काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम केलं. काँग्रेसने कुठला नगरसेवकाचा उमेदवार दिला, आमदारकीचा उमेदवार दिला, खासदारकीचा दिला, त्यांनाच मतदान केलं. स्वतःचे पैसे घालून या ठिकाणी या मोगरे परिवाराने काँग्रेसवर प्रेम केलं, काँग्रेसच्या नेत्यांवर प्रेम केलं. मला मोगरे परिवाराला एक सांगायचंय, आज जर मोगरे परिवाराच्या संदर्भात असं होऊ शकतं तर तुमच्या वतीनं होऊ शकतं. 1974 साली जागा घेतली आहे मोगऱ्यांनी केदारींची, सगळ्यांना माहिती आहे, काँग्रेसच्या नेत्यांना माहिती आहे. आणि 1987 साली बाळासाहेब शिवरकर नावाचा घेतला नगरसेवक, इथली एक व्यक्ती, यांनी या मोगरे परिवाराच्या घरावर STMTR रोड टाकला, रिंग रोड, रिंग रेल्वे टाकली. जागा 74 साली घेतली, माहिती आहे ना. मग 27 साली 13 वर्षानंतर जो मोगरे परिवार आपल्या काँग्रेस पक्षासाठी राबतोय, ज्यांनी आपल्या वडिलांची सेवा केली, आपली सेवा केली, पुढच्या पिढ्यांची सेवा करणार आहे, त्या घरात, त्या मोगरे परिवाराच्या घरावर या ठिकाणी रोड टाकण्यात आला. ती घरं कायमस्वरूपी या ठिकाणी अनाधिकृत ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि म्हणून आज त्या बाळासाहेब शिवरकरचे कमळाचा प्रचार करतायत, त्यांचा मुलगा या ठिकाणी उभा आहे, त्यांना धडा शिकवण्याची वेळ आहे. म्हणून मोगरे परिवार आता तरी डोळे उघडा आणि या ठिकाणी तुमच्या भावनेशी ज्यांनी खेळायचा प्रयत्न केला असेल त्यांना धडा शिकवा, हीच नम्र विनंती या ठिकाणी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.